आकाश परदेशी खून प्रकरणी 2 गटात एकमेकांवर हल्ले, चाकू, लोखंडी पाईप, रॉड, बियर बाटल्यांच्या काचेचा वापर, परस्पर विरोधात गुन्हा दाखलची मागणी। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील नगाववाडी परिसरातील हॉटेल व्यावसायिक रोहित सानप यांच्यावर 8 ते 9 युवकांनी हल्ला करीत जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या असून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। अविनाश खून प्रकरणी तू व तुझे मित्र नरेश गवडी, भूषण सिरसाट यांना फिर्याद माघार घ्यायला लाव, कॉम्प्रोमाइज करायला लाव अशा धमक्या देत मारहाण केली। रोहित सानप यास डोक्याला पाठीला जखमा झाल्या असून धुळे शहरातील हिरे मेडिकल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तरी संबंधित समोरचे व्यक्ती खोट्या तक्रारी करून केस दाखल करीत असल्याचा आरोप रोहित सानप यांनी केला आहे। तर 24 तास उलटून देखील MLC दाखल असताना पोलीस जबाब घेत नाही, चौकशी केली नाही, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित सानप यांनी केली आहे। तर दुसरीकडे परस्पर विरोधी नगाववाडी परिसरातील महिलांनी आज SP-ना निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की गवडी यांच्यासह साथीदारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली मोक्का कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्याकडे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। यावेळी सौ कल्पना चव्हाण यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की नरेश गवडी आणि योगेश चव्हाण याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला। आकाश पानथरे, प्रणेश काकडे उर्फ बुऱ्या आणि रोहित सानप, नरेश गवडी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत असे या निवेदनात म्हटले आहे। तर यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझे नाव सुनीता लक्ष्मण ठाकरे, मी योगेश राजेंद्र चव्हाण यांची बहीण आहे। काही कारणही नसताना माझ्या भावाला त्यांनी बेदम मारहाण केली आहे। त्याच्या डोक्यावर जबरदस्त जखमा झालेल्या आहेत, त्याला टाके वगैरे आले आहेत, त्याची दाढीही कापली गेली आहे। असे जे गावगुंड आहेत आपल्याकडे नगाववाडी परिसरात हे सतत असे त्रास देत राहतात आणि प्रत्येक वेळेस काही कारण नसतानाही म्हणजे जसं काही गुन्हा नसतानाही ते दाखल करतात की हे व्यक्ती तिथे सदर येतात आणि तेच उलट आमच्या इकडे नगाववाडीला येऊन सगळ्या जे परिसरातील जे महिला आहेत किंवा लहान वयीन मुलं आहेत त्यांच्यावर ते जबरदस्ती करतात आणि दमदाटी करतात की आम्ही इथले दादा आहेत, प्रमुख आहेत, आमचं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे। आणि यांच्यावर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की हे गावगुंडांवर खूप मोठी कडक कारवाई झालीच पाहिजे, हे प्रशासन साहेबांनी बघावे। हा दिलेली आहे, तिथे केस नोंद झालेली आहे। कोणाच्या नावाने फिर्याद दिलेली? माझ्या कल्पना राजेंद्र चव्हाण यांच्या नावाने या फिर्यादी आहेत, यांनी ती फिर्याद नोंदलेली आहे। आणि सदर आरोपी ऋषभ सिरसाट, आकाश पानथरे, नरेश गवडी, बुऱ्या, त्याचं नाव गणेश काकडे आणि उर्फ बुऱ्या आहे, आणि रोहित सानप असे ते 5 व्यक्ती आहेत। सदर त्यांनी माझ्या भावाला खूप मारहाण केली आहे आणि जबरदस्त मारहाण केल्यावर त्यांनी पाईप घेतले आहेत, परत चाकू असे काही तलवारी वगैरे घेतलेल्या आहेत आणि बादलीने त्याला मारहाण केली आहे। त्याच्यावर त्यांनी सगळं केलेलं आहे। त्याच्यावर काय कारवाई करतात आता आपण प्रशासन साहेबांनाच सांगू।